सन्माननीय व्यासपीठ, या धावीर क्षेत्रामध्ये माझे हे तिसरं व्याख्यान होत आहे। पहिलं व्याख्यान वकिली व्यवसायावरच सार्वजनिक वाचनालयात आपण शारदोत्सवात केलं होतं। सावंत साहेब, आपण सर्वांनी इथे मोठी कॉन्फरन्स घेतली होती, लीगल कॉन्फरन्स घेतली होती। रायगड जिल्ह्यातली ती एक सर्वात मोठी झालेली लीगल कॉन्फरन्स होती। आणि आज व्यवसायाच्या निमित्ताने सुद्धा या बारमध्ये मी आलेलो आहे। माझे गुरु मित्र असतील, गुरु व्यावसायिक असतील, गुरु बंधू असतील, त्याच्यामध्ये सानप आणि सावंत साहेब इथे आज हजर आहेत। मी सुरुवातीलाच एका आदरणीय व्यक्तिमत्वाचा उल्लेख करून पुढे सरकणार आहे। आपल्या बारला इतिहास आहे रोहाला। ही इमारत होण्यापूर्वी सुद्धा रोह्यामध्ये उत्तम न्यायदान व्हायचं। खऱ्या अर्थाने भारतरत्न असलेले सी.डी. देशमुख आपलेच आणि त्यांचे बंधू वाय.डी. देशमुख हे युक्तिवाद करताना त्यांनी इथे प्राणक्रमण केलेलं आहे। महाराष्ट्राच्या इतिहासामधलं ते एकमेव असं त्यावेळचं उदाहरण होतं की छातीत दुखत असताना सुद्धा युक्तिवाद दिवाणी दाव्याचा ते करत होते आणि त्यातच त्यांचा अंत झाला। हा रोह्याचा इतिहास आहे। नवीन वकिलांनी हे माहीत करून घेणं गरजेचं आहे। रोह्याबद्दल मी बरंच बोलू शकेन। नवीन वकिलांसाठी सुरुवात मी वेगळ्या पद्धतीने करतो। माझा विषय पूर्णपणे वेगळा आहे। वकिलांसाठी लिहितो, वकिलांसाठी बोलतो, हे फार काही महत्वाचं नाही, पण वकिलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी काहीतरी योगदान करतो हे मला जास्त कौतुकास्पद वाटतं। मीही इयत्ता 8वी मध्ये ABCD शिकलोय। तोपर्यंत मी जिल्हा परिषदेच्या शाळेत अनुवाणी एका वर्गात 3-3, 4-4 वर्ग भरतात अशा मराठी शाळेत एकदम दुर्गम भागात शिकलेलो आहे। वडील तहसीलदार असताना सुद्धा या परिस्थितीत आम्ही शिकलो। आम्ही त्याच गावात शाळा स्थापन केली। आज तिथे मोठं हायस्कूल झालंय, ते तालुक्याचं ठिकाण झालंय, तिथे न्यायालय झाले। रोहा त्या मानाने खूप प्रगतीपथावर तेव्हा होतं। आणि या पुण्यभूमीतलं धावीर नगरीतले तुम्ही वास्तव करणारे नवीन वकील आहात। त्यामुळे मी मराठी शाळेत शिकलोय, मला इंग्रजीमध्ये बोलता येत नाही, मला इंग्रजीमध्ये ड्राफ्टिंग करता येत नाही, मला इंग्रजीमध्ये नोटीस देता येत नाही, अपिलाचा ड्राफ्ट करता येत नाही। अलिबागला मॅटर गेलं तर मी घेतलेली क्रॉस त्यांना आवडेल की नाही, उद्या पुढे मुंबईला जर हायकोर्टात मॅटर गेलं तर खालच्या कोर्टात कोणी चालवलं होतं, हा जो न्यूनगंड असेल तर तो पहिला काढून टाका। कारण तुमच्याच पाऊल वाटेवरून आम्ही गेलो। आज महाराष्ट्रामध्ये कुठेही खून खटला असेल तर ज्या आत्मविश्वासाने आम्ही लढतो, तो आत्मविश्वास माझ्या मातृभाषेमुळे आलाय, या अभिजात भाषेमुळे आलाय। त्यामुळे आपण मातृभाषेवर प्रेमच केलं पाहिजे आणि ज्या भाषेवर आपलं प्रबळ प्रेम आहे अशा भाषेतच मांडलं पाहिजे, या ठाम मताचा मी आहे। त्यामुळे आजही मी मुंबईतही सेशन केस चालवताना पूर्णपणे मराठीत चालवतो, युक्तिवाद सुद्धा मराठीत करतो, लेखी युक्तिवाद सुद्धा मी मराठीत करतो आणि मला त्याचं कोणतंही वैगुण्य वाटत नाही। किंबहुना माझ्या यशाची गुरुकिल्ली किंवा मुख्य सूत्रच ते आहे। या नोटवर आज मी माझं जे काय व्याख्यान आहे ते सुरू करतोय। मला व्याख्यानाला विषय दिलाय नव्या भारताचे नवे फौजदारी कायदे। काहीतरी वेगळा विषय आहे। हिंदुस्थान तोच आहे, भारत भूमी तीच आहे, तरी नवा भारत असा शब्द दिलाय। कदाचित ठोसर साहेबांना त्यामागे काहीतरी अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्यामुळे काहीतरी वेगळं वाटत असेल आणि ते खरं आहे। सुरुवात करताना सांगतो, या सगळ्या कायद्यात कालचा कायदा 3 जूनचा कायदा आणि 1 जुलैचा कायदा एका रात्रीत एवढा बदलला का? काय नक्की बदललं? काल रात्री मी जेव्हा पुन्हा एकदा चाललं तेव्हा सुविद्य पत्नीशी बोलताना मला एक वेगळा प्रकर्ष जाणवला। तिथून मी आज सुरुवात करतोय। ती
302 बोलल्यानंतर पहिल्यांदा काय येतं? फाशी. तो जुना कायदा. आजचा 302 मध्ये काय? लोक न्यायालयात पुकाराला उभा राहा, ही तुझी शिक्षा. एसटी स्टँडवर वाहतूक नियमन कर, ही तुझी शिक्षा. 2 कायद्यातला फरक एका वाक्यात आहे. म्हणजे असं आहे का की आजच्या कायद्यात फाशी नाही, आज जन्मठेप नाही, तर आहे, पण वर्गीकरण वेगळं झालंय. बदललेल्या सामाजिक परिस्थितीचं भान ठेवून हे कायदे लिहिले गेले आणि म्हणून या कायद्याचा अभ्यास करताना मूळ सूत्राचा सुद्धा विचार करणं आवश्यक आहे. आणि हे एकदा सूत्र कळलं की हे पुस्तक अत्यंत सोपं आहे. पूर्वीचं 3 in 1 आणि आत्ताचं हे 3 in 1 याच्यात काहीही फरक नाही. तुमच्या सोयीसाठी जुने सेक्शन काय होते, नवीन सेक्शन काय आहेत हे लिहिलेले आहेत. जुन्या सेक्शन मधले कोणते सेक्शन गाळलेले आहेत, नवीन सेक्शन मध्ये ते का गाळलेले आहेत याची कारणमीमांसा थोडक्यात परिशिष्टात दिलेली आहे आणि तिथे जागा रिकामी ठेवले. मग तेवढे पहिले तुम्ही अभ्यासलेत की हे गाळलेल्या जागा आपण बघून घेऊया तिन्ही कायद्यांमध्ये, की कळेल की नवीन कायद्यामध्ये जुने कायद्यातले कोणते कोणते सेक्शन कोणत्या संकल्पना काढून टाकल्यात. उदाहरणार्थ राजद्रोह. आणि म्हणून लॉर्ड मॅकनले इथे विचार करावा लागतो. एक 1856 मध्ये तुम्ही जा, स्वातंत्र्याचा पहिला उठाव झाला. सत्ता इंग्रजांची होती. त्यांना असं लक्षात आलं की या देशावर मला अधिराज्य करायचं असेल, आम्हाला सत्ता गाजवायची असेल, माझा साम्राज्यवाद जोपासायचा असेल, तर या देशाचे कायदे बदलायला पाहिजेत. शिक्षणासाठी सुधारणा करण्याला आलेला लॉर्ड मॅकनले परत लंडनला जातो आणि भारतासाठी विशेष कायदे बनवतो आणि त्या कायद्यामध्ये संपूर्णपणे वसाहतवाद आणि साम्राज्यवाद डोकावतो. मग त्याच्यात राजद्रोह येतो, देशाविरुद्ध युद्ध पुकारणारा ही संकल्पना येते आणि मग स्वातंत्र्यवीर, स्वातंत्र्य योद्धे जे कोण आहेत त्यांना जास्तीत जास्त शिक्षा येते. आपल्या टिळकांना सुद्धा त्या शिक्षेला सामोरं जावं लागतं, सावरकरांना सुद्धा सामोरं जावं लागतं. स्वातंत्र्यानंतर 75 वर्ष तेच कायदे आले आणि त्यांनाच आपण आदर्श मानत आलो. पण मुळात कायद्याची संकल्पना होती की साम्राज्यवाद जपण्यासाठी माझा दहशतवाद कायद्याद्वारे असला पाहिजे. म्हणून हे सर्व कायदे शिक्षा करणारे होते आणि आताचे जे कायदे आहेत त्यामध्ये शिक्षा हा शब्द गेला. तो इंडियन पिनल कोड राहत नाही. त्यामुळे मग भारतीय न्याय संहिता असेल, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता असेल आणि भारतीय साक्ष अधिनियम असेल, यामध्ये मूळ संकल्पना हीच आहे, रिफॉर्मेशन. आणि मग या प्रवाहात पुढे जाताना आपल्याला लक्षात येईल की नागरी सुरक्षा याच्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी आहेत. बरं, हे रात्रीत एका दुरुस्त झाले का? 75 वर्षात कोणी विचार केला नाही का? तर गेली 75 वर्ष लॉ कमिशन यावर गांभीर्याने विचार करत होतं. सुदैवाने तो आता 2023 ला विचार पूर्ण झाला, अस्तित्वात आला. त्यासाठी न्यायमूर्ती वर्मा समिती यांनी विशेष सूचना केल्या होत्या. आणि मग त्यामुळे आपण जेव्हा सीआरपीसीचा विचार करतो तेव्हा लक्षात येईल की 1898 पासून जो कायदा आला होता, 1973 साली जो सुधारला होता, त्याच्यामध्ये या सुधारणा करताना काही महत्वाच्या गोष्टी आल्या. आणि म्हणून अगदी संक्षिप्त स्वरूपात विचार करताना आपण सीआरपीसी कडे जाताना काही गोष्टी विचारात घेणार आहोत. तर मूळ उद्देश असा आहे की दंड नव्हे न्याय. या संपूर्ण सीआरपीसीची रचना आता न्याय कसा दिला जाईल. मी दंड दिला म्हणजे क्रिमिनल कंप्लेंट्स कमी होतील, भारतीय फौजदारी खटले कमी होतील असं नाही, तर लोकांना न्याय मिळेल कसा, न्याय दिला कसा जाईल याच्यासाठी ही रचना झाली. आणि म्हणून हा 0 FIR आला. आणि 0 FIR हा सुद्धा वर्मा समितीच्या एका केस लॉ मुळे आलेला आहे. त्यामुळे
काही लोक जे राजकीय पद्धतीने या कायद्याकडे बघतात तसं नसून या प्रत्येक कायद्यातल्या ज्या प्रमुख आता मी तरतुदी सांगणार आहे की ज्याच्यावर चर्चा करणं आवश्यक आहे, बाकी कायदा तुमच्या हातात आहे, प्रत्येकाचा अभ्यास झालाय, आता 90 दिवस पूर्ण झालेत, त्यामुळे दोषारोप पत्र सुद्धा आता नवीन कायद्याखाली आली, रिमांड्स आले, त्यामुळे तुम्हाला सेक्शन वाचायला मिळाले, चार्ट तुमच्या हातात आहे, त्यामुळे ते मॅथॉडिकल न बोलता मला नेमकं काय सांगायचंय तेवढ्या नेमक्या तरतुदी मी फक्त सांगून थांबणार आहे. आणि म्हणून 0 FIR वर आपण बोललं पाहिजे. पूर्वी असं होतं, माझ्यावर अन्याय झाला, मी रोह्यात राहतोय, घटना रोह्यात घडली तर रोह्यातच गेलं पाहिजे. दुसऱ्या पोलीस स्टेशनला गेलं तर पुन्हा तेव्हाही 0 FIR होती, पुन्हा ती चौकशी व्हायची, तो यायला बराच वेळ लागायचा, मध्ये कागद गहाळ व्हायचे. आता तसं नाही. आता ऑनलाईन FIR सुद्धा तुम्ही भारतातून कुठेही कुठल्याही पोलीस स्टेशनच्या संदर्भात करू शकता. अट एकच आहे, ऑनलाईन केल्यानंतर 3 दिवसाच्या आत तुम्हाला FIR वर सही द्यायला, म्हणजे सत्यता पटवण्यासाठी की मीच ही FIR केली होती, माझ्याकडे राहिलेले कागद आहेत ते तुम्ही घ्या आणि माझी FIR रजिस्टर करा. त्या अधिकाऱ्याला ती रजिस्टर करावीच लागते. हा इथला महत्वाचा फरक आहे. वर्मा समितीने ते सांगितले. त्यानंतर 14 दिवसात त्याची चौकशी करायची आहे त्यांनी, आणि तो जर गुन्हा कॉग्निझेबल होत असेल आणि त्याला असं लक्षात आलं की बाबा ही FIR ही रोहा पोलीस स्टेशनच्या हद्दीतली आहे, तर ती आपोआप ऑनलाईन पद्धतीनेच रोहाला जाणार आहे. मेसेंजर, पाकिट पाठवणारा असं काही नाहीये. त्यामुळे 0 FIR हे एक अत्यंत महत्वाचं शस्त्र तुमच्या हातात आले. तुम्ही कुठूनही कुठेही FIR दाखल करू शकता आणि या सगळ्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करू शकतो. या तिन्ही कायद्यामध्ये आता आपण साकल्याने विचार करणार आहोत. या तिन्ही कायद्यामध्ये सगळ्यात महत्वाचा फरक काय, तर आधुनिक तंत्रज्ञानाचा बदललेल्या परिस्थितीमध्ये नवयुगाचा, नव भारताच्या तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर या तिन्ही कायद्यामध्ये करण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे गुन्ह्याची प्राथमिक चौकशी करताना सुद्धा तुझं ओरिजिनल रजिस्टर आण किंवा तुझे ओरिजिनल हार्ड डिस्क आण असं नाही. जुजबी चौकशी करताना इलेक्ट्रॉनिक तुमच्या हातातला पुरावा, तुमच्याकडे असलेलं व्हॉट्सअपचे चॅट किंवा तुमच्याकडे असलेला ईमेल यावरून सुद्धा प्राथमिक चौकशी होऊ शकते. त्यामुळे हे महत्वाचं आहे की या 14 दिवसामध्ये फक्त आपल्याला तुम्ही तुमच्या भाषेत म्हणता त्याप्रमाणे प्राथमिक चौकशीमध्ये सकृत दर्शनी पुरावा द्यायचा आहे की हो, माझी जी केस आहे किंवा माझी जी फिर्याद आहे ती योग्य आहे. यामध्ये आणखीन एक झालं, सेक्शन 41 सगळ्यांनाच माहिती आहे. अटक करताना घ्यायची काळजी ही सुद्धा 2010 साली सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयामुळे आली. आता त्याच संपूर्ण व्यवस्थित मांडणी ह्या कायद्यात झालेली आहे. त्यामुळे जवळजवळ गोष्टी त्याच आहेत, पण सुरळीतपणा आणलाय की अटक करताना काय केलं पाहिजे, कोणती बंधनं पाळली पाहिजेत, आरोपीला खरंच प्रत्यक्ष बेड्या घालायची गरज आहे का, अटक करायची गरज आहे का, की फक्त कागदोपत्री अटक दाखवून त्याला चार्जशीट सोबत हजर करता येण्यासारखं आहे, त्याचा गुन्हा किती गंभीर आहे, त्याला पोलीस कस्टडीची गरज आहे का, अशा अनेक गोष्टी आपल्याला या कायद्यात बघायला मिळतात. 2022 मध्ये आणखीन एक सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला आणि दोषारोप पत्र दाखल करताना अटक करायची की नाही हा एक वाद निर्माण झाला होता. आणि या कायद्यामध्ये आता तुम्ही नोटीस देऊन आरोपीला डायरेक्ट कोर्टात हजर राहायला सांगू शकता. इथे पुन्हा तंत्रज्ञानाचा वापर करून आरोपींना अटक न करता व्हर्च्युअल प्रेझेन्सी हा जो प्रकार आहे तो CRPC पहिल्यांदाच येतोय आणि याच्यामध्ये मालमत्ता जप्तीचे अधिकार आलेले आहेत. मी मुद्दाम धावता आढावा घेताना आता आपल्याला आरोपीची जी संपत्ती अवैध मार्गाने मिळवलेली आहे त्याच्यावर टाच आणता येते. पूर्वी एवढा सक्षम कायदा नव्हता, अजिबात नव्हता असं नाही. पूर्वीचा कायदा निरुपयोगी होता असं नाही, किंवा पूर्वीचा कायदा भारतीय राज्य व्यवस्थेला पूर्ण विरुद्ध होता असं नव्हतं. उलट त्या कायद्याचं सुद्धा आपण प्रामाणिकपणे कौतुक केलं पाहिजे की इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये आजपर्यंत आपल्याला अत्यंत कमी वेळा दुरुस्त्या कराव्या लागल्या. पण इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्समुळे इतका फरक पडला की आता तो कायदा थोडा ताज्य वाटायला लागला, किंवा प्रत्येक वेळेला ते 65 सर्टिफिकेट आडवं यायला लागलं. प्रायमरी एव्हिडन्स काय, सेकंडरी एव्हिडन्स काय, मग तो सिव्हिल मॅटर असेल, क्रिमिनल मॅटर असेल, कुठेतरी आपल्याला असं वाटू लागलं की केवळ प्रत्येक वेळेला सेक्शन मध्ये दुरुस्ती करून, वाढ करून किंवा रूल्स फ्रेम करून कायदा
तर योग्य अंमलबजावणी होणार नाही, म्हणून सुद्धा हा साक्ष अधिनियम बदलावा लागला आणि आत्ताचा कायदा हा नवीन युगाला धरता कायदा आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की 90 दिवसामध्ये फिर्यादी आणि आरोपींना त्याच्या विरुद्ध काय तपास झालाय हे आता द्यावं लागतं. पूर्वी ते नव्हतं. आपण आरोपीला चार्जशीटची नक्कल देतो, पण फिर्यादीला सुद्धा ती तपासाची प्रगती कळली पाहिजे, अशा प्रकारची एक भावना या कायद्यात आलेली आहे. तंत्रज्ञानाचा तपास, चौकशी आणि खटल्यामध्ये उपयोग हा जो प्रकार आहे, याच्यामध्ये मी पुन्हा पुन्हा सांगणार आहे, कारण आता संपूर्ण माझं पुढचं लेक्चर हे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स, शेवटी आपण तालुका पातळीवर काम करणारे लोक, त्यामुळे माझा आजचा येण्याचा उद्देशच आहे की मला केवळ व्हॉट्सअप येतं, मला केवळ ईमेल बघता येतो, इतक्यावर सीमित राहू नका. तुम्हाला आता सीडीआर म्हणजे काय, एसडीआर म्हणजे काय, टॉवर लोकेशन कसं काढायचं, टॉवर लोकेशनमुळे तुमची अॅलिबीचा डिफेन्स कसा सिद्ध करता येतो, हे सुद्धा आता जेएमएफसी कोर्टात बघावं लागणार आहे. आणि त्यासाठी टेक्नोसेव्ही होणं, केवळ व्हॉट्सअप येण्या पलीकडे मला या प्रत्यक्ष हॅश व्हॅल्यू म्हणजे काय, हॅश व्हॅल्यू कशी काढली जाते आणि हॅश व्हॅल्यूवरची क्रॉस मला करावी लागणार आहे आता रॉ कोर्टात. मग हॅश व्हॅल्यूसाठी कोणतं सॉफ्टवेअर आहे आणि ते सॉफ्टवेअर लायसन्स सॉफ्टवेअर लागतं. तुम्हाला आठवत असेल बघवे की अलिबागला हॅश व्हॅल्यूवर पहिली जी क्रॉस झाली त्याच्यामध्ये या सॉफ्टवेअर संपूर्ण क्रॉस झाली. की पोलिसांकडे असलेलं सॉफ्टवेअर जर पायरेटेड सॉफ्टवेअर असेल तर तुमची हॅश व्हॅल्यू चुकू शकते. बेनिफिट ऑफ डाऊट तुम्हाला तिथे मिळू शकतो, पण हे माझ्या डोळ्यातल्या बंधू भगिनींना सुद्धा माहिती पाहिजे की केवळ पोलिसांनी हॅश व्हॅल्यू सर्टिफिकेट दिलं, 65चं सर्टिफिकेट दिलं, आता नवीन परिशिष्ट मधलं 63 मधलं सर्टिफिकेट दिलं म्हणजे होतं का, तर नाही. तर ते सर्टिफिकेट देताना त्यातले कांगोरे समजून घेणं गरजेचं आहे. जेवढ्या कमीत कमी वेळात आपल्याला सांगता येईल त्याप्रमाणे करायचंय. यानंतर सेक्शन 530 आला. याच्यामध्ये सुद्धा ऑनलाईन संपूर्ण समनची बजावणी, वॉरंटची बजावणी, आरोपींबरोबर संभाषण करणं, साक्षीदारांचे जाब जबाब नोंदवणं, हे सगळं आता याच्या पुढे शक्य होणार आहे. म्हणजे एखादा साक्षीदार महाडच्याच एका केसमध्ये, बिल्डिंग कोलॅप्स केसमध्ये, पहिल्यांदा तो या जुन्या कायद्यामध्ये पण ते केलं की दुबईला असणारा एक साक्षीदार त्या बिल्डिंगचा सुप्रिटेंडंट होता, त्याची व्हीसी वरनं 164ची जबानी झाली. आता इथे अधिकृतपणे 530 सेक्शन आलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण हे इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान, म्हणजे साक्षीदार येऊ शकत नाही, आरोपी येऊ शकत नाही किंवा समन्स बजावलं जात नाही, ह्याच्यासाठी जे कालहरण होत होतं ते जाणार आहे. आणि त्यामुळे डिजिटल साक्ष हा जो या सीआरपीसीतला महत्वाचा विषय आहे, त्याच्यावर तुम्ही स्वतः जास्त अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर मी पुढच्या भागात येतोय, ते म्हणजे फौजदारी खटल्यांचे वेळापत्रक. अत्यंत महत्वाचं आहे. आता तुम्हाला किंवा ज्युडिशियल ऑफिसरला सुद्धा विनाकारण कालहरण करता येणार नाही. कायद्यात काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत की एफआयआर ची कॉपी किती दिवसात द्यायचं आहे, चार्जशीट किती दिवसात द्यायचं आहे, चार्ज किती दिवसात फ्रेम करायचं आहे, त्याच्यासाठी सुद्धा 60 दिवसाची कालमर्यादा आली. तुम्हाला डिस्चार्ज मागायचा आहे तो सुद्धा 60 दिवसाच्या आत मागायचा आहे. जास्तीत जास्त 90 दिवसापर्यंतची मुदत मिळेल. केवळ वकिलांवर बंधनकारक आहेत का या तरतुदी, केवळ पोलिसांवर बंधनकारक आहेत का, तर नाही. न्यायाधीशांवर पण बंधन घातलंय की एकदा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये न्यायदंडाधिकारी 90 दिवसात निकाल दिलाच पाहिजे. रोजनाम्यात केस लॉ येण्यावर, समोरच्या बाजूने युक्तिवाद होण्यावर हे जे पळवाटा होत्या त्या जाऊ शकतात जर तुम्ही सज्ञानी असाल तर. तुम्हाला रोजनाम्याच्या नकला मोबाईलवर येत आहेत, तुम्ही त्या रजिस्टर करून जर अकलनीय डिले होत असेल न्यायदानात तर तो तुम्ही दाखवू शकता. ती तरतूद यामध्ये आले आणि न्यायदानासाठी म्हणजे निकालासाठी जास्तीत जास्त असाधारण परिस्थितीमध्ये 180 दिवसाची मुदत दिली. त्यामुळे अनेक तालुका न्यायालयात, जिल्हा न्यायालयात आम्ही सगळीकडे अनुभवतो की सिव्हिल अपील ऐकलं, 4 महिने निकाल नाही, जज बदलून गेले, पुन्हा दुसऱ्या जज साहेबांपुढे निकाल, पुन्हा आर्ग्युमेंट होतो, पुन्हा तोही निघून जातो. हे जे दुष्टचक्र आहे ते निदान आपल्या परीने या कायद्याचा वापर आम्ही करू शकतो. डिस्चार्ज साठी सुद्धा काही विशिष्ट तरतुदी करण्यात आल्या, त्या तुम्ही जरूर अभ्यासा. एकूण जास्तीत जास्त 45 दिवसासाठी तुम्हाला युक्तिवाद संपल्यानंतर, मी मगाशी जे 100 दिसलंय ते 45 दिवस आहे, 180 दिवस नाहीये, 30 दिवसातच तो निकाल द्यायचा आहे.
आणि न्यायदंडाधिकाऱ्याने दखल जी घ्यायची आहे ती 90 दिवसामध्ये घ्यायची आहे. हे सगळे जे सीआरपीसीतले बदल झालेले आहेत ते पहिले अभ्यासून घ्या. मग सीआरपीसीचा अभ्यास करताना कौलनिक तक्ता अभ्यासा. हा तक्ता इथे आहे. मी प्रत्येक सेक्शन सीआरपीसीचं सांगणार नाही. शेवटी एक महत्वाचं वाक्य मी सांगणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला संपूर्णपणे जो मनात भाव आहे, आता हे कायदे बदलले, पोलिसांना आम्हाला लिहिताना नोटीस देताना सगळे कायद्यांचे सेक्शन बदलून सांगायला लागतील. तुम्हाला जर कन्सेप्ट क्लिअर असतील सेक्शनच्या तर फक्त सेक्शनचा नंबर बदललाय, कन्सेप्ट जवळजवळ 99% त्याच आहेत. फक्त काय झालंय, सुसूत्रीकरण वर्गीकरण योग्य पद्धतीने झाले, ते आधुनिक पद्धतीने झाले, आपल्याला भारतीय न्यायव्यवस्थेला काय उपयोगी आहे त्या पद्धतीने झाले. त्यामुळे ते वर्गीकरण समजून घेतलं. थोडक्यात सीआरपीसीतले फक्त तुम्ही चॅप्टर वाचत गेलात, चॅप्टरच्या हेड्स वाचत गेलात. आयपीसी पूर्वीचा आणि आत्ताचा जो कायदा आहे तो कायदा यातले फक्त हेड्स वाचत गेलात तरी तुम्हाला हे वर्गीकरण समजेल. एकदा वर्गीकरण समजलं की फक्त तो संख्येचा खेळ राहतो. पूर्वीचा सेक्शन कोणता आणि आत्ताचा सेक्शन कोणता. त्यामुळे पहिल्या मूळ कन्सेप्ट जे सिनियर लॉयरकडनं शिकून घ्यायचं असतं की या शेवटी कन्सेप्ट काय, 120B ची कन्सेप्ट काय होती, 149 ची कन्सेप्ट काय होती, 34 ची कन्सेप्ट काय होती, डिस्चार्ज मध्ये 39 सेक्शनची कन्सेप्ट काय होती, 227 ची कन्सेप्ट काय होती, ती एकदा समजली की फक्त बाटली बदलले, बाकी काय बदललेलं नाही. त्यामुळे फक्त सेक्शन्स नंबर बदलले, कन्सेप्ट तीच आहे, फक्त ती थोडी व्यापक केलेली आहे आणि आधुनिक काळाशी तिने संवाद साधलाय. मी दुसरा कायद्याकडे लगेचच येतोय कारण आपल्याला कमी वेळात जास्तीत जास्त सांगायचंय. भारतीय साक्ष अधिनियम, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट 1872 अतिशय चांगला कायदा होता. एक भारतीय न्याय व्यवस्थेला त्यांनी सुसूत्रता आणली इथपर्यंत आपण बोलू शकतो. पण पूर्वी काय न्याय व्यवस्था नव्हती, कौटिल्याचं अर्थशास्त्र नव्हतं किंवा धर्मशास्त्रात अगदी मनुस्मृतीपासून धर्मशास्त्रामध्ये आचरणशास्त्र आहे, दंड दिलेले आहेत, हे सगळे होते. शिवाजी महाराजांनी राज्य केलं नाही, चंद्रगुप्तानी केलं नाही, अशोकानी केलं नाही असं तर नाही. भारताची संस्कृती जगात न्याय व्यवस्थेसाठी प्रसिद्ध होती. मग तरी सुद्धा आपण इंग्रज काळातले हे जे कायदे होते ते आजपर्यंत ठेवले होते. हा जो 1872 पासूनचा कायदा होता त्याच्यामध्ये कालानुरूप बदल व्हायचे होते आणि म्हणून आपल्याला मुख्यतः हा विषय लक्षात घेताना म्हणजे इंडियन एव्हिडन्स ऍक्ट बदललेला काय आहे, साक्ष अधिनियम काय आहे, तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक पुरावा हा विषय एकदा तुम्ही समजून घेतलात की संपूर्ण साक्ष अधिनियम एका वाक्यात समजू शकतो. आणि त्याच्यासाठी प्रत्येकाने पूर्णपणे व्याख्या पाठ केली पाहिजे, ती म्हणजे 2.1 ड बघितलात की तुम्हाला इंडियन एव्हिडन्स ऍक्ट आणि नवीन साक्ष अधिनियम यातला फरक कळेल. मी मुद्दामून ती व्याख्या वाचून दाखवते, 2 पद्धतीने व्याख्या वाचवते, एक भाषांतर केलेली व्याख्या आणि जशी आहे तशी, त्यावर तुम्हाला संपूर्ण हा कायदा कळणार आहे. त्याच्यामध्ये 2.1 ड मध्ये दस्तऐवज डॉक्युमेंटची व्याख्या सांगितलेली आहे आणि इथे तुम्हाला पहिला बदल कळतो. दस्तऐवज म्हणजे कोणताही मजकूर अभिव्यक्त किंवा वर्णन केलेला किंवा अक्षराद्वारे, आकृत्यांद्वारे, चिन्हाद्वारे किंवा इतर कोणत्याही माध्यमाद्वारे किंवा त्यांच्या संयोजनाद्वारे व्यक्त केलेला असा मजकूर जो रेकॉर्डिंग करण्याच्या उद्देशाने वापरला जाऊ शकतो. यामध्ये इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल रेकॉर्ड्स याचाही समावेश केला आहे. थोडक्यात पूर्वीचं डॉक्युमेंट आणि आत्ताचं डॉक्युमेंटरी एव्हिडन्स यातला जो फरक आहे तो या कायद्यातला फरक. हे एकदा समजून घेतलं की कलम 1 ड हे तुम्हाला अधिक वेगळ्या पद्धतीने म्हणजे 2.1 ड. आता मी त्यातलं विस्तृतपणे सांगतो ते बघा. लेखन मध्ये काय उपयोग केले तर लिखित दस्तऐवज, कुठलाही डॉक्युमेंटरी एव्हिडन्स, छापील दगडी ठशाने केलेले किंवा कोणतेही छायाचित्र, नकाशा किंवा कोणताही योजना प्लॅन, धातूची किंवा दगडावर कोरलेली नोंद, कार्टून, व्यंगचित्र, ईमेल, सर्व्हर्स, लॉग्स, कॉम्प्युटरवरील दस्तऐवज, स्मार्टफोन संदेश, संकेतस्थळावरील पुरावे आणि ध्वनी मेल्स, डिजिटल डिव्हाइसद्वारे साठवलेले कोणतेही संदेश आणि पुरावे, हे सर्व आपण आता डॉक्युमेंट्स खाली आणलेले आहेत.
त्यामुळे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सचा ज्याचा अभ्यास अपुरा असेल तो यापुढे दिवाणी आणि फौजदारी न्यायालयात यशस्वी वकील ठरू शकणार नाही. तुम्हाला स्वतःचा अभ्यास पाहिजे की प्रायमरी एव्हिडन्स काय आणि सेकंडरी एव्हिडन्स काय. कालपर्यंत वेगळं होतं. 60, 61, 62 आणि 63 एवढ्यावर आपण थांबायचो आणि आपण सहज हरकती घ्यायचो की हार्ड डिस्क नाही, हा सेकंडरी एव्हिडन्स आहे, 65चं सर्टिफिकेट ह्या माणसाने दिलं पण याला तो अधिकार नाही कारण तो डिव्हाइसचा कंट्रोल या माणसाकडे नव्हता. आणि मग सीडीआर पासून आपण सगळ्याला अडवायचो आणि कोर्ट ते मानायचं. त्यामुळे 65चं सर्टिफिकेटचा ज्याच्यावर अभ्यास चांगला तो कालपर्यंतचा वकील चांगला होता की नाही, तो सेकंडरी एव्हिडन्स पण आडवा घालतो, एक्झिबिट पाडून देत नाही सावंत साहेबांच्या भाषेत. आज तसं नाही. आज आपल्याला त्याच्यात बायफर्केशन करायची वेळ आली आणि इथे सर्वात मोठी अडचण या कायद्याची आहे. हा कायद्याचा अभ्यास केल्यानंतर अगदी पहिल्या चरणातला आपण अभ्यास करतोय. मला नक्की खात्री आहे की इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये यापुढे अधिक रूल्स फ्रेम होतील. माननीय मुंबई उच्च न्यायालय असेल किंवा कुठल्याही राज्याचं उच्च न्यायालय असेल आणि शेवटी सुप्रीम कोर्ट हे रूल्स फ्रेम करणार. व्हॉइस रेकॉर्डिंगसाठी, व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी रूल्स फ्रेम केलेले आहेत. ते केस लॉ आहेत. ते केस लॉ असे बासनात बांधता येणार नाहीत. हातला जो सेक्शन पर्टिक्युलर 63 आहे याच्यामध्ये प्रायमरी एव्हिडन्स, याच्यामध्ये सेकंडरी एव्हिडन्स आता ऍड झाला, इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स. त्यामुळे मग इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सला सेकंडरी एव्हिडन्स कोणता? जर इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स तुम्ही प्रायमरी एव्हिडन्स मध्ये आणलात मग सेकंडरी एव्हिडन्स कोणता? आणि सेकंडरी एव्हिडन्स मध्ये जर पूर्वी 65चं सर्टिफिकेट होतं तसं सर्टिफिकेट इथे दिलेलं आहे दुसरं, मग ते कधी वापरायचं याचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही खास सिनियर लोकांशी चर्चा करणं गरजेचं आहे. अगदी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो. सीसीटीव्ही आहे, सीसीटीव्हीचा डीव्हीआर आहे, डीव्हीआरची हार्ड डिस्क आहे, तो प्रायमरी एव्हिडन्स. पण त्याची कॉपी बनवलीत, त्याची तुम्ही सीडी बनवलीत तर तो सेकंडरी एव्हिडन्स. म्हणजे पूर्वीची कन्सेप्ट अजूनही तीच आहे. तो पेनड्राईव्ह वर त्याच्यानंतर घेतला तो सेकंडरी एव्हिडन्स. आणि मग सेकंडरी एव्हिडन्स पाहिजे असेल तर मग तुम्हाला सेक्शन 63चा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक पुरावे कसे सादर करावेत याची नियमावली आलेली आहे. म्हणजे आता कायद्यामध्येच नियमावली आलेली आहे आणि त्याच्यामध्ये विशेष करून ते परिशिष्ट आलेले आहे. आणि ते परिशिष्ट म्हणजे तुमच्या 65 ची पुढची पायरी आहे. मुद्दामून प्रत्येकाने साक्ष अधिनियम जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा साक्ष अधिनियमातलं ते परिशिष्ट आहे ते जरूर बघा. आणि त्या साक्ष अधिनियमामध्ये तुमच्या लक्षात येईल की 65 सर्टिफिकेट शिवाय जास्त कडक सर्टिफिकेट तुम्हाला सर्टिफाय करून द्यायचं आहे. की मी कुठल्या डिव्हाइस मधून माहिती घेतली, त्याच्यात मानवी हस्तक्षेप झालेला आहे का, त्याच्यामध्ये काही हातचलाकी करण्यास संधी होती का, माझं ते बेस्ट नॉलेज आहे का, त्यातला माझा अनुभव किती, मी त्याच्यासाठी कोणतं डिव्हाइस वापरलं, कोणतं सॉफ्टवेअर वापरलं, हे सगळं तुम्हाला लिहून द्यायचं आहे, सर्टिफाय करायचं आहे आणि त्याची साक्ष ग्राह्य धरली जाणार आहे. पुन्हा मागे वळून सांगतो की थोडक्यात पूर्वीचा इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मधला इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स 65 मध्ये जो मर्यादित होता तो फक्त आता विस्तृतपणे सांगितलेला आहे. त्यामुळे 65 ज्याचा पक्का अभ्यास आहे त्याचाच सेक्शन 63चा अभ्यास व्यवस्थित होऊ शकेल. आणि ज्याला 63चा अभ्यास करायचा आहे त्याला 63चा अभ्यास करून चालणार नाही तर परिशिष्ट 63 2 ड मध्ये जे दिलेलं आहे ते आणणं आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी मग तुम्हाला सेक्शन 57 आणि सेक्शन 58 याचा सुद्धा अभ्यास करावा लागणार आहे. आणि हे 2-3 सेक्शन एकदा तुम्ही क्लिअर केलेत की इंडियन एव्हिडन्स ऍक्ट आणि आता नावाचा साक्ष अधिनियम यातला फरकही कळतो. आणि कुठल्याही न्यायालयासमोर तुम्हाला डॉक्युमेंटला एक्झिबिट पाडताना कोणतीही अडचण येणार नाही. सुरुवातीला काही कन्फ्युजन होऊ शकतात, वादविवाद होऊ शकतात, पण या वर्षातच काही केस लॉ येतील. पण मला खात्री आहे की या कायद्यामध्ये जे दिलेलं आहे ते जास्त परिपक्व आहे. त्यामुळे सेक्शन 57 मध्ये प्रायमरी एव्हिडन्स मध्ये जे त्यांनी म्हटलेलं आहे इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल अभिलेख, व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि विविध साठवणुकीच्या जागेत साठवलेला जात म्हणजे आपण जे हार्ड डिस्क वगैरे म्हणतो किंवा सर्व्हर म्हणतो सीडीआरच्या बाबतीत, हे सगळे तुम्हाला ओरिजिनल पुरावे म्हणून राहतात. आणि ते जेव्हा कोर्टासमोर येऊ शकत नाहीत तेव्हा दुय्यम पुरावे
म्हणजे पेन ड्राईव्हवरचा पुरावा, सर्टिफाय केलेला डिजिटल डिस्क, हे सगळे सुद्धा ग्राह्य होऊ शकतात आणि ते पुन्हा सेक्शन 58 मध्ये त्याने अंतर्भूत केलेले आहेत. आणि सेक्शन 58 मध्ये 2 गोष्टी अंतर्भूत केलेल्या आहेत. याच्यामध्ये जेव्हा ओरिजिनल पुरावा कोर्टासमोर येणंच शक्य नाही, म्हणजे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स सुद्धा किंवा कोणत्याही परिस्थितीतला दस्तऐवज अभिलेखावरचा, तेव्हा तोंडी कबुली जबाब आणि लेखी कबुली जबाब याला दुय्यम पुरावा म्हणून स्थान दिलेलं आहे. पूर्वी ते एवढ्या मोकळेपणाने दिलेलं नव्हतं. त्यामुळे दस्तऐवज तपासणी करणाऱ्या व्यक्तीचा पुरावा या पुढे आपण घेऊ शकतो आणि तो सांगू शकतो की माझ्या बेस्ट ऑफ नॉलेजनी मी ओरिजिनल रेकॉर्ड तपासून मी हे सर्टिफाय केले, ते सर्टिफिकेट मी प्रतिज्ञापत्र दाखल केलेलं आहे कोर्टात आणि त्याच्यावर साक्ष देतोय की ही घटना अशी अशी घडलेली आहे, हा इलेक्ट्रॉनिक पुरावा विचारात घेता येण्यासारखा आहे. किंवा दस्तऐवज, इलेक्ट्रॉनिक पुरावा प्रत्येक वेळेला आपण शब्द तो वापरू शकत नाही. डॉक्युमेंट, माझं डॉक्युमेंट हे विश्वासार्ह आहे आणि ते दिवाणी आणि फौजदारी दोन्ही प्रक्रियेमध्ये स्वीकारलं जाणार आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक पुराव्याबद्दल 65 सर्टिफिकेट नाही असा बऱ्याच जणांचा जो गैरसमज झालेला आहे नवीन कायद्यात, तो चुकीचा आहे. 63 खाली ते स्पेसिफिक परिशिष्ट आलेलं आहे. त्यानंतर यामध्ये साक्षीदारांची सुरक्षितता आणि साक्ष्यांची सुरक्षता अशा 2 टर्म वापरलेल्या आहेत. त्या डॉक्युमेंटची जी साक्ष पुरावा आलेला आहे, तो डिजिटल पुरावा आलेला आहे, त्याची सुरक्षितता कशी राखता येईल याच्याबद्दल सुद्धा कार्यपद्धती आलेली आहे. आणि म्हणून डिजिटल साक्ष सुरक्षित कशा पद्धतीने साठवली जाईल याचा देखील तुम्हाला अभ्यास असणं आवश्यक आहे. त्यानंतर या कायद्याबद्दल आणखीन एक सांगायचं म्हणजे यापुढे आपल्या संपूर्ण सर्व पोलीस स्टेशनना आणि न्याय व्यवस्थेमध्ये एक डिजिटल लॉकिंग सिस्टीम येते. ऑलरेडी आलेली आहे बऱ्याच ठिकाणी. आता जिल्हा न्यायालयात गेला तरी सुद्धा तुम्हाला काही हेराफेरी जजला नंतर करता येणार नाही. एकदा साक्ष त्यांनी दिली त्या क्षणी ती हायकोर्टात जाते. इंटरनेट चांगलं असेल तर तुम्हाला त्याची कॉपी मिळते. म्हणजे साक्ष बदलू नये. डिजिटल पुराव्याकडे एवढं तर नक्की आहे, कोणत्याही डिजिटल पुराव्यामध्ये हेराफेरी करता येते. फोटोग्राफमध्ये फोटोशॉप सारखं करून तुम्हाला चेहरे जागा बदलू शकतात. इथे पडलेली बंदुकीची गोळी नष्ट करता येते. तसं होऊ नये म्हणून त्यासाठी विशिष्ट तंत्रज्ञानाचा, ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी सुविधा दिलेली आहे आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञान हे आता भारतात ऑलरेडी आलेलं आहे. हे सांगताना एक महत्वाचं आहे की हे सगळ्या कायद्यांमध्ये अमेंडमेंट करताना किंवा कायद्यांचं पुनर्जीवन करताना, पुनर्स्थापना करताना, नवीन रचना करताना आंतरराष्ट्रीय कायद्यांशी सांगड घातलेली आहे. विशेषतः ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, युनायटेड स्टेट आणि युनायटेड किंगडम यातले जे कायदे आहेत, म्हणजे पूर्वी आपण ज्याला कॉमन लॉ म्हणायचो, त्यातल्या आजच्या जे त्यांच्याकडे जी प्रगती झाली ती आपण आणलेली आहे. त्यामुळे आत्ताचे कायदे विशेषतः तिन्ही, पुन्हा एकदा सांगतो, आयपीसी, सीआरपीसी आणि इंडियन एव्हिडन्स ऍक्ट याची एक रचना अशी आली की आपली आंतरराष्ट्रीय पातळी लॉ ची सेम आल्यामुळे याच्या पुढे आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा प्रोसिडिंग करू शकतो. त्यामुळे अमेरिकेत बसलेला साक्षीदार सुद्धा इथल्या दिवाणी दाव्यात साक्ष देऊ शकतो आणि त्या पद्धतीने संपूर्ण रचना झालेली आहे आणि त्याच्याप्रमाणे तंत्रज्ञानात बदल करण्यात आलेला. म्हणून मी ते जे तंत्रज्ञान मगाशी सांगितलं, ब्लॉकचेन तंत्रज्ञान, हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं तंत्रज्ञान आणलेलं आहे. यानंतर पुढचा कायदा येतो तो आयपीसी, भारतीय न्याय संहिता. एक 1860 पासूनचा हा कायदा होता. मी मगाशी सांगितलं 1857चा उठाव झाल्यानंतर लॉर्ड मॅकॅनलेनी शिक्षा देण्यासाठी, दहशत निर्माण करण्यासाठी हा कायदा केला होता. त्यामुळे काही कलम कालानुरूप ताज्य झाली होती, ती आपण काढलेली आहेत. पण याचा मुख्य उद्देश हा कलमांचे पुनर्गठन ज्या पद्धतीने केले ते जर तुम्ही अभ्यासलं, पुनर्वर्गीकरण जे केलेलं आहे आणि विशिष्ट अपराधांवर भर दिलेली आहे आणि कालबाह्य तरतुदी आपण वगळलेले आहेत. आणि म्हणून या कायद्यातले 2 सेक्शन तुम्हाला सांगतोय, ते जर शक्य असेल तर डोक्यात ठेवा. पहिला म्हणजे 2.8, ज्याच्यामध्ये पुन्हा डॉक्युमेंटची व्याख्या केलेली आहे. म्हणजे इकडची डॉक्युमेंटची व्याख्या आपल्या पलीकडच्या कायद्याला मारक होऊ नये म्हणून इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मधली डॉक्युमेंटची व्याख्या या कायद्याला सुद्धा सुरळीत होण्यासाठी आयपीसी मध्ये, म्हणजे आपल्या नवीन न्याय संहितेमध्ये सुद्धा 2.8 मध्ये डॉक्युमेंटची व्याख्या तशीच करून संपूर्ण इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स हा दायऱ्यामध्ये आणलेला आहे, म्हणजे परिकक्षेमध्ये आणलेला आहे. आणि सर्वात महत्वाचा मला सेक्शन आवडला तो 4 4(1) हा सेक्शन प्रत्येक ज्युनियरनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मगाशी उल्लेख केला गेला प्रोबेशन ऑफेंडर्स ऍक्ट सेक्शन 4चा आपण वापर अनेक वेळा करतो.
त्याही पेक्षा इफेक्टिव्ह सेक्शन हा 4फ मध्ये अधिकृतपणे आलेला आहे आणि त्याच्याबद्दल विशेष बोलणं गरजेचं आहे. त्याच्याबद्दल सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण समाजातील एखाद्या मानवाने जर किरकोळ गुन्हा केलेला असेल तर त्या किरकोळ गुन्ह्याला त्याला तुरुंगात टाकायचं का, त्याला कारावास घडवायचा का, म्हणजे त्याला नवीन पाठशाळेत युनिव्हर्सिटीमध्ये पाठवायचं का आणि त्याला पुन्हा गुन्हेगारी मार्गावर पाठवायचं का, तर उत्तर नाहीये. म्हणून या कायद्यामध्ये बरेचसे ऑफेन्स ज्याला आपण पेटी ऑफेन्सेस म्हणतो त्याला कॉग्निझेबल या संज्ञेतूनच काढून टाकलं. किंवा अन्य काही मुद्दा म्हणून मी सेक्शन सांगणार आहे. ते सेक्शन असतील विशेषतः 305 सेक्शन. रस्त्यात गोंधळ तुम्ही घातलात, सार्वजनिक उपद्रव केलात सेक्शन 279 प्रमाणे, किंवा 332 प्रमाणे तुम्ही निष्काळजीपणे ड्रायव्हिंग केलं, 302 मगाशी जे वर्णन केलं त्याप्रमाणे तुम्ही भुरटी चोरी केली, की त्याच्यामुळे फार समाजावर काय परिणाम होत नाही, हा फार मोठा अपराध नाही, त्याच्यासाठी याला संपूर्ण न्यायालयीन व्यवस्थेत जाऊन न्यायालयाचा वेळ काढणं आणि हजारो खटले खितपत पडणं, त्यापेक्षा त्याला तुम्ही सुधारण्याची संधी द्या. आणि या सगळ्या सेक्शनला विशेष तरतुदी केल्या की दंड आहे, तर त्यापेक्षा तुम्ही त्याला प्रोबेशन ऑफेंडर्स ऍक्ट मधल्या ज्या किचकटपणा होता, क्लिष्टपणा होता, तो काढून त्याला समाज सुधारण्यासाठी संधी द्या. त्याच्याकडनं काहीतरी सामाजिक काम करून घ्या, तोच त्याचा दंड. थोडक्यात या भुरटी चोरी केली, अगदी पाव चोरला तर त्याला फटकवायचं, पोलीस कस्टडी बघायची आणि मग आणखीन 10 त्याच्यावर गुन्हे दाखल करायचे. त्यापेक्षा जा तू लोक न्यायालयात जाऊन आज पुकारण्याचं काम कर, ग्राम स्वच्छता अभियानात तू भाग घे, तू स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी काहीतरी वेगळं कर, देशाच्या प्रगतीवरचा अभ्यास करून तो निबंध सादर कर. आपण पूर्वी हसायचो, पण परदेशात हेच कायदे आहेत. पेटी ऑफेन्सला तुम्ही त्याला सुधारायला संधी द्या. आणि आता मी जे सेक्शन वापरले, निष्काळजी ड्रायव्हिंग अगदी ज्याचं काहीच नुकसान झालेलं नाही, थोडा जाऊन स्वतःच्याच गाडीला खर्चटलं, तर त्याला एवढ्या कमीत कमी शिक्षेवर सोडता येईल इतकी तरतूद केली. म्हणून या संपूर्ण कायद्याचा अभ्यास करताना प्रत्येक विद्यार्थ्यांनी किंवा प्रत्येक वकिलांनी 4फचा अभ्यास करणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. यानंतर आपण दुसरं महत्वाचा जो बदल आहे तो सुद्धा आपण विचार केला पाहिजे. जेव्हा आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा विचार करतो, जेव्हा आपण आयपीसीचा विचार करतो, तेव्हा 4फचा केवळ विचार करून चालणार नाही, तर सायबर गुन्हे आणि डिजिटल अपराध याबद्दल सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मग संघटित गुन्हेगारी हा विषय सुद्धा आता या नवीन न्याय संहितेमध्ये अंतर्भूत केलेला आहे. मित्रांनो, इथे थोडं काही सिनियर ऍडव्होकेट वेगळा प्रश्न विचारू शकतात. मग काय, पूर्वी टाडा होता, NSA कायदा आहे, हे सगळे विशिष्ट कायदे असताना, स्पेशल ऍक्ट असताना तुम्ही ही तरतूद का केली? कदाचित लॉ कमिशनचा आणि सरकारचा उद्देश असा असेल की सर्व भारतीय गुन्हे हे एका कायद्याखाली, एका छत्राखाली आणावेत. म्हणून या विशिष्ट तरतुदी सायबर गुन्ह्याच्या बाबतीत आणि विशेषतः संघटित गुन्हेगारीच्या बाबतीत केलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला काही ठिकाणी मोक्का लावता येणार नाही. मोक्काच्या तरतुदी तुम्हालाही माहिती आहेत, काही विशिष्ट गुन्हे त्याच्यावर असले पाहिजे, तो खरंच संघटित असला पाहिजे. पण आता डिजिटल अपराध करताना संघटित गुन्हेगारी असते, कारण कुठेतरी तो बिहारमध्ये बसलेला गुन्हेगार असतो, गावातले संपूर्ण गावच तुम्हाला सायबर क्राईम मध्ये असतं. त्यामुळे मग त्या लोकांच्या विरुद्ध संघटित गुन्हेगारीचे हे सेक्शन घालता येतील. आणि त्यामुळे हॅकिंग, ते जे ओळख लपवतात, प्रश्न बँकेच्या बाबतीत तुमची बॅलन्स काढून घेतात, ऑनलाईन छळ केले जातात, असे अनेक गुन्हे आता नवीन निष्पन्न होत आहेत, ते सगळे या BNS मध्ये आणलेले आहेत. त्यामुळे BNS हा डिजिटल गोपनीयता आणि त्याचे उल्लंघन या बाबतीत सुद्धा आता समृद्ध झालाय. म्हणजे तुमची जी गोपनीय माहिती आहे ती जर उगाच कोणीतरी समाज माध्यमावर ओपन केली तर त्यासाठी सुद्धा ते गुन्हा घेतलेला आहे. आणि संघटित गुन्हेगारीचं जे नवीन स्वरूप आलेलं आहे आर्थिक गुन्हेगारीच्या बाबतीत, ते त्यांनी विशेष करून याच्यात समाविष्ट केलेलं आहे. मी मुख्य याच्याकडे लक्ष देणार आहे, ते महिलांच्या सुरक्षतेसाठी आणि बालकांच्या सुरक्षतेसाठी काही विशिष्ट कलम या कायद्यात आणलेली आहेत. तो संपूर्ण चॅप्टर तुम्ही प्रत्येकाने वाचला पाहिजे. तुम्हाला लक्षात येईल की पूर्वीचा IPC आणि आत्ताचा नवीन BNS याच्यामध्ये नक्की काय केलेलं आहे. मित्रांनो, बदललेल्या कायद्याप्रमाणे तुम्हाला आश्चर्य वाटेल,
ऍडल्टरी आणि व्यभिचार हे अपराधाच्या कक्षेतून कमी केलेले आहेत. आज जे चाललेलं आहे हे नांदी आहे. मी आज सुतोवाच करून ठेवतोय, हा DV ऍक्ट कायम राहणार नाही. याच्या पुढचे जे ऍक्ट्स आहेत किंवा दिवाणी कोर्टात HMP मध्ये येणारे जे आरोप आहेत ते आपोआप या BNS मुळे कमी होणार आहेत. का BNS मधनच काही तरतुदी कमी करून टाकल्यात की बदललेलं आहे. 18 वर्षाच्या वरचा पुरुष आणि स्त्री असेल तर त्यांच्यावर कोणावरही अन्याय होता कामा नये. आणि एकमेकांच्या संमतीने काही सज्ञान लोक संबंध ठेवत असतील तर त्याला समाजाने याच्या पुढे अपराध म्हणून बघता कामा नये. ते समजून घेतलं पाहिजे. हे मूळ उद्देश या कायद्यात आलेला आहे. आणि त्यामुळे 4F जेव्हा अभ्यास करता तेव्हा तुम्ही या पद्धतीने त्या संपूर्ण तरतुदींचा सुद्धा विचार केला पाहिजे. मी मगाशी 2(8) बद्दल सांगितलं, त्याच्यानंतर काही सेक्शन मी तुम्हाला सांगतोय. 111 ते 113 हे या कायद्यामध्ये ज्याला मैलाचा दगड ठरतायत ते ठरणार आहेत. म्हणजे मोक्यासाठी विशेष न्यायालयात जायची आता याच्या पुढे गरज नाही. तो दहशतवाद कोणत्याही परिस्थितीचा असो, संघटित गुन्हेगारी कोणत्याही स्वरूपाची असो, तुम्हाला त्यावर ऍक्शन घेता येणार आहे. आणि त्याला 10 वर्षाची मिनिमम कारावासाची शिक्षा दिलेली आहे. आणि दहशतवादाला तर फाशीपर्यंत शिक्षा दिलेली आहे. काही शिक्षा इतक्या कठोर केलेल्या आहेत की 10 वर्षाच्या पलीकडे जाऊन 20 वर्षापर्यंत सश्रम कारावासाच्या शिक्षा ठेवलेल्या आहेत. त्याच्यानंतर कलम 13 हा एक या कायद्यातला सगळ्यात महत्वाचा कलम मला वाटतो, जो पूर्वीच्या कायद्यात वेगळ्या पद्धतीने होता. तुम्ही काही सेक्शन आठवू शकाल की पहिल्या गुन्ह्यासाठी इतकी शिक्षा आणि पुन्हा केला तर काय. इथे आता पुन्हा त्याच प्रकारचा गुन्हा केला तर दुप्पट शिक्षा. म्हणजे एका पद्धतीने गुन्हेगाराला गुन्ह्यापासून लांब करण्याचा, परावृत्त करण्याचा प्रयत्न केलाय. एकाद्वारे आपण रिफॉर्मेशन करताना गुन्हेगाराला समाजात सुधारून समाजात पुन्हा स्थान देण्याचा प्रयत्न केलाय. पण त्याच वेळेला जर कोण गैरफायदा घेत असेल आणि त्याच पद्धतीचे परत परत गुन्हे करत असेल तर दुप्पट शिक्षा. आणि एखाद्या गुन्ह्यात जर जन्मठेपेची शिक्षा असेल पण त्याला शेपटीवर बचावला असेल, पहिल्या वेळेला 7 वर्ष झाले असेल तर दुसऱ्या वेळेला मात्र जन्मठेपच. ही तरतूद सुद्धा आता सेक्शन 13 प्रमाणे आलेली आहे. आणि त्याच्यानंतर 498, 361, 374 हे जे IPC मध्ये होते आणि 375 हे बदलून आता वेगळे सेक्शन आलेत. आणि हे सेक्शन करताना थोडे माइल्ड केलेले आहेत. माइल्ड का केले त्याच्यावर मी भाष्य करण्याची गरज नाही. जे जे वैवाहिक समस्येला सध्या सामोरे जातात किंवा ज्यांच्याकडे वैवाहिक समस्येबद्दल DV ऍक्टची प्रकरणं आहेत त्यामध्ये किंवा महिलांसंबंधीचे कायदे आहेत, जसं ST SC ऍक्ट बद्दल वाद निर्माण झाला होता तसं सुद्धा आता इतर होतोय. त्यामुळे हे कायद्याचं सुसूत्रीकरण झालंय असंच म्हणता येईल. आणि त्याच्यामध्ये कलम 70 मात्र त्यांनी गँगरेप साठी टाकलेलं आहे आणि तिथे डायरेक्ट किमान 20 वर्षाची शिक्षा ठेवलेली आहे. मग तुम्ही 7 वर्ष 10 वर्ष हा बचाव तिथे नाही. एकदा सिद्ध झालात तुम्हाला 20 वर्ष मिनिमम. थोडक्यात जिथे कठोरता दाखवायचं तिथे कायद्याने कठोरता दाखवलेली आहे. आणि म्हणून सेक्शन 63 ते 99 याचा तपशीलवार जर तुम्ही विचार केलात तर ते सगळे सेक्शन हे महिला आणि बालक यांच्या विरुद्धचे अन्याय याच्यावर. आणि तुमच्या लक्षात येईल की इथे मात्र शिक्षा देताना कायदा करणाऱ्यांनी, शासनाने, प्रशासनाने आता आपल्या कायद्याने कठोर भूमिका घेतलेली आहे. त्याचं उदाहरण एवढंच आहे की या प्रकारचे जे हिनियस क्राईम होत आहेत, समाजाविरुद्धचे क्राईम होत आहेत, त्याला कंट्रोल व्हावा म्हणून हे सेक्शन 63 99 बघा. आणि त्याच्यानंतरच तुम्हाला एक लक्षात येईल की सेक्शन 96 ते 99 हे जे सेक्शन आहेत त्याचा जर विचार केला तर बालकांची तस्करी, लहान मुलांच्या बाबतीत जे गुन्हे होत आहेत त्याबाबत आजन्म कारावास याची तरतूद केलेली आहे. आता पुन्हा तोच येईल विषय की पास्को आणि मग आत्ताचा नवीन कायदा याच्यात फरक काय, तर हा मूळ कायदा राहणार आहे आणि ते विशेष कायदे राहणार आहेत. पोलिसांना चॉईस राहणार आहे परिस्थितीप्रमाणे की या कायद्या अंतर्गत त्याला आणायचं तर इथेही शिक्षा आहे. शिवाय विशेष कायदा लावायचा असेल विशिष्ट परिस्थितीमध्ये त्या कायद्याखाली सुद्धा तरतुदी आहेतच. पण असं दिसतंय की हळूहळू विशेष कायदे कमी करून मूळ कायद्यातच सगळ्या तरतुदी आणणं हा एक या कायद्याचा उद्देश असू शकतो. सेक्शन 125 ते 136
हे जे कायदे आहेत हे सगळे जीवन किंवा सार्वजनिक सुरक्षा याला जर धोका निर्माण होत असेल तर पूर्वी अगदी नगण्य शिक्षा होती, म्हणजे 6 महिन्या वगैरे अशी शिक्षा होती, आता ती 5 वर्षापर्यंत केलेली आहे. तुम्ही मोर्चे काढायचे आणि एसटीवर दगडफेक करायची, पंक्चर करायचं, एसटी जाळून टाकायची, पोलिसांच्या गाड्या फोडायच्या, हे आता तेवढंसं सोपं राहिलेलं नाही. आणि याचा बेस सुद्धा मुंबई उच्च न्यायालयाच्या एका निर्णयावर आहे आणि तो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम केलेला आहे की तुम्हाला आंदोलन करायचं म्हणजे अनिबंध अधिकार दिलेला आहे की सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करा किंवा सार्वजनिक व्यवस्थेला बाधा आणा किंवा सामाजिक व्यवस्था बिघडवा, असं जर असेल तर तुम्हाला 125 ते 136 खाली पोलिसांना आणता येईल. त्यामुळे हे सगळे कायदे विचारात घेताना तुम्हाला लक्षात येईल की ATS कायदा असेल किंवा NSA कायदा असेल, ED कायदा असेल, हे जे आर्थिक गुन्ह्याबाबतचे कायदे होते याच्या काही तरतुदी सुद्धा इथे आणलेल्या आहेत. आणि म्हणून कलम 198 ते 205 सार्वजनिक सेवकांच्या गुन्ह्यामध्ये याच्यावर भाष्य करण्यात आले. म्हणजे केवळ पूर्वी आपल्याला काय माहित होतं, पोलिसांना हात लावला तुम्ही ठीक आहे, आपल्याला पूर्वी एवढंच माहित होतं की सार्वजनिक सेवकाला आपण अडथळा केला की आपल्यावर गुन्हा होतो. पण सार्वजनिक सेवकांनी, पब्लिक ऑफिसरनी जर काय गुन्हे केले, त्याला असलेल्या अधिकाराचा दुरुपयोग केला, त्याला असलेल्या माहितीचा दुरुपयोग केला, त्याच्याकडे असलेली राजमुद्रा आहे त्याचा दुरुपयोग करून काही बनावट कागदपत्र तयार केले, खोट्या ऑर्डर तयार केल्या, तर त्यांना सुद्धा शिक्षेची तरतूद वेगळ्या पद्धतीने इथे दिले. हे या कायद्याचं वैशिष्ट्य मला वेगळ्या पद्धतीने जाणवतं. आणि म्हणून त्याच्यामध्ये सेक्शन 198 205 नसून तर 201 हा सेक्शन घालण्यात आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये चुकीचं दस्तऐवज करणाऱ्या अशा सरकारी अधिकाऱ्याला सुद्धा शिक्षेची तरतूद केली. 202 मध्ये बेकायदेशीर व्यापार आपल्या पदाचा दुरुपयोग करून करत असेल, आता याच्याबद्दल जास्त भाष्य करण्यात अर्थ नाही, कारण सगळीकडे आता दिसतं की सरकारी पदाचा वापर करून सरकारचं नुकसान जिथे होईल किंवा सामाजिक नुकसान जो करतोय त्याला सुद्धा या कायद्यामध्ये आणलेलं आहे. 204 मध्ये सार्वजनिक सेवक असल्याचं जर भासवलं त्यांनी, तोतेगिरी केली, पूर्वीचे 406 पासूनचे 420 पर्यंतचे सेक्शन आठवा, तर इथे पुन्हा 204 या सेक्शन मध्ये सार्वजनिक सेवक असल्याचं भासवणं, मी सन्माननीय न्यायमूर्तींना अभिवादन करतोय, स्वागत करतोय. 204 खाली सार्वजनिक सेवक असल्याचं भासवलं तर त्याची सुद्धा तीव्रता 2 ते 7 वर्षाच्या कारावासापर्यंत केलेली आहे. त्यामुळे हा एक विशिष्ट बदल किंवा वेगळं स्वरूप या कायद्याला मिळालेलं आहे. याच्यानंतर कलम 340 हे डिजिटल फसवणुकीसाठी 7 वर्षाच्या कारावासाची सोय केलेली आहे किंवा तरतूद केलेली आहे. 341 मध्ये बनावट डिजिटल शिक्क्यांसाठी सुद्धा गंभीर स्वरूपाची शिक्षा नोंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे IPC मध्ये काय बदललं आणि BSS मध्ये काय आणलं हे जर अभ्यास करायचा असेल तर मी पुनरुक्तीचा पुन्हा दोष पत्करून सांगतो की मुळात कायद्याचा उद्देश हा आधुनिक न्याय व्यवस्थेला सुसंगत करण्यासाठी केलेला आहे. आणि त्यामुळे ते वर्गीकरण एकदा तुम्ही समजून घेतलं की पूर्वीच्या IPCचं वर्गीकरण काय होतं, आताच्या नवीन BNSचं वर्गीकरण काय, तर तुम्हाला लक्षात येईल की जे वर्मा कमिटी असेल किंवा जे सुप्रीम कोर्ट हायकोर्टने निर्णय दिले होते त्याचा सगळ्यांचा एकत्र विचार करून हे डिजिटल क्राईम, संघटित गुन्हेगारी, मग तो मोक्का कशाला लावला पाहिजे, तर संघटित गुन्हेगारी डायरेक्ट या सेक्शनकडे आणून दिलेली आहे. त्यानंतर दुसरे महत्वाचं आहे पीडित संरक्षणावर अधिक जोर केलेला आहे. इथे लक्षात येईल की 228 जो सेक्शन होता त्याला फक्त 2 वर्षापर्यंतची शिक्षा होती. आता BNS मध्ये सेक्शन 72 आणि 73 हे वेगळे आलेले आहेत. याच्यामध्ये जर पीडितीचं नाव कोणत्याही परिस्थितीने तुम्ही उघड केलं, तिच्या अस्तित्वाला, तिच्या सामाजिक स्थानाला धोका निर्माण झाला, मग तुम्ही पत्रकार असा, तुम्ही सामाजिक कार्यकर्ते असा, तुम्हाला ते बंधन ठेवले आणि आता 3 वर्षापर्यंतची कारावास तुम्हाला देण्यात आलेला आहे. तर पीडितीचं नाव, तिच्यावर अन्याय झालाय, तिचा गैरफायदा घेऊन तुम्ही तुमची वृत्तपत्र चालवू शकत नाही, हा संदेश या कायद्याने BNSने दिलेला आहे. त्यामुळे सेक्शन 72 आणि 73 हा सुद्धा महत्वाचा आहे. आणि पुन्हा एकदा आपण जेव्हा सेक्शन 111 कडे बघतो, संघटित गुन्हेगारीमध्ये केवळ तुमच्या डोक्यात जी आहे की खंडणी मागतात, मुंबईमध्ये गँगवॉर चालतं,
ती संघटित गुन्हेगारी असं न ठेवता डिजिटल अपराध मध्ये सुद्धा संघटित गुन्हेगारी येऊ शकते आणि त्यांना 10 वर्षाची कमीत कमी कारावास ठेवलाय आणि 113 खाली दहशतवाद जर सिद्ध झाला तर त्याला फाशीची आणि जन्मठेपेची सुद्धा तरतूद केलेली आहे. मित्रांनो, सामान्य अपवाद आणि संरक्षण यंत्रणा याच्यासाठी सुद्धा काही सेक्शन, विशेषतः सेक्शन 76 पासून 106 पर्यंत आणि सुधारणा कलम 14 ते 33 पर्यंत हे अपवाद अधिक तपशीलवार केलेले आहेत. संरक्षण यंत्रणेचा जर दुरुपयोग कोणी केला आणि काही अपवादात्मक परिस्थिती असेल तर त्यासाठी पूर्वी अत्यंत कमी शिक्षा होती, आता ती डायरेक्ट 3 वर्षापर्यंत आले. पुन्हा एकदा सांगतो, मगाशी जिथून मी सुरुवात केली तिथेच परत येतो की राष्ट्रहित प्रथम हा सुद्धा या कायद्याचा अंतर्गत उद्देश दिसून येतो की तुम्ही सार्वजनिक सेवक असलात तरी तुम्ही राष्ट्रहिताच्या विरुद्ध करू शकत नाही. तुमची जबाबदारी तुम्ही टाळू शकत नाही. तुमच्या जबाबदारीतून तुम्ही गैरफायदा घेऊ शकत नाही. मगाशी काही सेक्शन आपण दाखवले. तसेच या यंत्रणांचा गैरवापर त्रयस्थ व्यक्ती म्हणून, नागरिक म्हणून सुद्धा तुम्ही करू शकत नाही. तसं असेल तर तुम्हाला 3 वर्षाच्या कारावासाला समोर जावं लागेल. आणि म्हणून ही अपराध मुक्तीचा जो सेक्शन मी मगाशी सांगितला तो सेक्शन पुन्हा एकदा तुम्हाला यासाठी वापरता येईल. तो 4F आणि 4F मध्ये तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही 2-3 सेक्शन जे लक्षात ठेवलेत, फक्त 279, त्याच्यानंतरचा सेक्शन 302, लहान चोरीच्या बाबतीतला जो सेक्शन होता तो 302, याच्यानंतरचा नवीन गोष्टीमध्ये जे काही सेक्शन मी मगाशी तुम्हाला सांगितले हे सगळे सेक्शन आले. हे लक्षात येईल तुम्हाला की पुनर्वसन ही संज्ञा कायद्याने मान्य केलेली आहे की न्यायालयात येऊन शिक्षा देण्यापेक्षा, कारावास होण्यापेक्षा तुम्हाला सामाजिक कार्य करून तुम्हाला सुधारण्याचा वाव देणं हा सुद्धा या कायद्याचा भाग आहे. त्यामुळे मी जे तिन्ही कायदे सांगितले कोणतंही टेन्शन घेण्याचं काही कारण नाही, काही फरक पडत नाही. फक्त तुमच्या चार्जशीट मधले सेक्शन बदललेत, उद्देश नीट समजून घेतलेत आणि नवीन कायद्याचे तुलनात्मक अभ्यास त्या चार्टचा केलात तर कोणतीही अडचण येणार नाही. खरं म्हटलं तर 90% कायदे बदललेले नाहीत आणि जे 10% कायदे बदललेत ते विस्तृतपणे सांगितलेले आहेत. ते का बदललेत, ते बदललेल्या परिस्थितीत का आवश्यक होतं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि जे वगळले सेक्शन ते का वगळलेत, कालबाह्य कसे होते, नवीन न्याय व्यवस्थेमध्ये किंवा स्वतंत्र भारतानंतरच्या आजच्या सामाजिक परिस्थितीमध्ये राजद्रोह का आवश्यक आहे आणि कुठल्या पद्धतीला राजद्रोह म्हणता येईल. कारण आपण आता सगळ्या बातम्या ताज्या आहेत आपल्याकडे. सरकारच्या मनात आलं त्या पद्धतीने गुन्हे दाखल होत होते, ते यापुढे होऊ शकत नाहीत. हा जर विचार केला तर सकारात्मक विचार केल्यानंतर असं लक्षात येईल की हे तिन्ही कायदे हे अत्यंत उपयोगी कायदे आहेत. आपल्याला त्याच पद्धतीने त्याला सामोरं जायचं आहे. दुसऱ्या भाषेत बोलायचं तर आता पर्याय नाही. त्यामुळे कोणी चुकी, त्याचा उद्देश काय होता, केवळ कोणाच्या फायद्यासाठी किंवा प्रसिद्धीसाठी हे कायदे दुरुस्त केलेत का, तर उत्तर नाही आहे. कायदे अस्तित्वात आलेले आहेत. तुमच्या हातात 90 दिवस झाल्यामुळे आता चार्जशीट आलेली आहे. त्या चार्जशीटचा अभ्यास करणं या पलीकडे तुम्हाला उपाय नाही. मित्रांनो, विषयांतर करून शेवटच्या चरणाकडे मी वळतोय. आपण तिन्ही कायदे बघितले, कायद्याचा उद्देश बघितला, कायद्यातला फरक बघितला आणि आधुनिक भारतासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यायव्यवस्था कशी नेता येईल यासाठी या कायद्यांची निर्मिती कशी झाली हे बघितल्यानंतर मी तालुका स्तरातूनच आल्यामुळे विशेष काही गोष्टींसाठी इथे मी भर देणार आहे. त्यामुळे मित्रांनो, जे फौजदारी कोर्टात काम करतात त्यांनी चार्जशीटचं पारायण केलं पाहिजे. न्यायमूर्ती इथे आहेत, त्यांच्या ज्युनियर डेज मध्ये त्यांनी हे अनुभवलं असेल की प्रत्येक वेळा चार्जशीट तुम्हाला वेगळं काहीतरी सांगत असते. गुन्हा लहान आहे, समोरचा आदिवासी आहे, तो आपल्याला फी देत नाही, या व्यतिरिक्त आपल्याकडे तो न्याय मागायला आलाय असं जर बघितलं तर त्याला बोलतं केल्यानंतर, त्याच्या नातेवाईकाला बोलतं केल्यानंतर पोलिसांच्या तपासातल्या त्रुटी आपल्याला दिसून येतात. पण तपासातल्या त्रुटी आपण भावनिक पद्धतीने, काल्पनिक पद्धतीप्रमाणे डायसवर मांडल्या तर त्या पचू शकत नाहीत. त्या लिगली डायजेस्टेबल व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी चार्जशीटचा अभ्यास पाहिजे. आणि त्यासाठी प्रत्येकाने पोलीस नियमावली पाठ केलीच पाहिजे.
दुर्दैवाने क्रिमिनल मॅन्युअल सीआरपीसी इथपर्यंत आपण सीमित असतो, पोलीस नियमावली आपल्याला माहिती नसते. पंचनामे कसे करायचे, घर झडतीचा पंचनामा कसा करायचा, नोटा कशा जप्त करायच्या, सीएला प्रकरण पाठवताना रक्ताचे डाग डॉक्टरांनी सीएकडे पाठवायचे की पोलिसांनी पाठवायचे, ते घेताना पंचनामा करायचा का की नाही, त्या बॉटल सील करताना काय करायचं, सीएचं पत्र देताना ओसीवर काय काय लिहून घ्यायचं, सीएचा रिपोर्ट कसा वाचायचा, सीएच्या रिपोर्टमध्ये इनकॉन्क्लुझिव्ह आलं तरी आपल्या विरुद्धचा तो पुरावा आहे याबद्दल काय विचार करायचा, आरोपीच्या हाताला जखम असेल तर त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला द्यायचं आहे, याबद्दल आपण काय विचार करायचा. हे जर तुम्ही डे 1 ला ठरवलं आणि चार्जशीट 2-4 वेळा वाचलीत तर तुमच्या लक्षात येईल की पुराव्याच्या दिवशी तुम्हाला चार्जशीट वेगळं काहीतरी सांगत असते. आणि न्यायालयाला नेमकं हेच अपेक्षित असतं की समोरचा वकील ज्युनियर आहे की सिनियर आहे त्याच्यावर त्यांचा फरक पडत नाही, तर तो कोणत्या तयारीने आलेला आहे आणि पोलिसांच्या तपासातल्या त्रुटी तो कसा दाखवतोय हे महत्वाचं असतं. स्वाभाविक त्रुटी समजू शकतो, पण जाणीवपूर्वक केलेल्या त्रुटी जेव्हा 2-3 तत्व क्रिमिनॉलॉजीची जी आहेत ते केसला तुम्हाला माहितीच पाहिजेत, किंवा 2 शक्यता मेहरबान कोर्टासमोर जेव्हा येतात तेव्हा जी शक्यता आरोपीच्या बाजूने असते त्याचाच प्राधान्याने विचार केला पाहिजे. बेनिफिट ऑफ डाऊट. सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स असेल तर सगळ्या लिंक्स जुळल्या पाहिजेत. एकही लिंक्स तुटली नाही तर त्याच्यासाठी तुम्हाला सारडा केसला पूर्णपणे पाठ पाहिजे, सारडा नंतर आलेले पुढचे केसला पाहिजेत, त्याच्यामध्ये आलेला हनुमंतचा केसला पाहिजे तुम्हाला, आणि नंतरचा बोबडेचा केसला सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. बरं, हे आता कठीण आहे का, तर तुमच्या मोबाईलमध्ये हे सर्व आहे. मगाशी सांगितलं त्याप्रमाणे एआयचा वापर आता न्यायाधीश वर्ग सुद्धा करतोय. त्यामुळे एआयचा वापर करून तुम्ही जरी सकाळी उठून एआय मधनं ते केस लॉ शोधून काढले, त्यातली प्रिन्सिपल्स लक्षात आली आणि तुमच्या चार्जशीट मध्ये येणाऱ्या साक्षीदाराला नेमकं काय विचारायचं आहे, आयओला नेमकं काय विचारायचं आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. डॉक्टरचं क्रॉस करत असताना फक्त डॉक्टरची क्रॉस करताना केवळ कॉक्स आणि एवढ्या पुस्तकाची नावं घेऊन चालत नाही. इथे आपण सेशन कोर्टात जावं असं अपेक्षा आहे. तालुक्यातला प्रत्येक वकील हा सेशन कोर्टात जाऊन सेशन ट्रायल चालवावी अशी आमची अपेक्षा असते. पण निदान तालुका लेवलला जे केसेस चालतात त्यामध्ये सुद्धा मेडिकल सर्टिफिकेटचा उपयोग असतो. त्यामुळे तुम्हाला ईपीआर रजिस्टर माहिती पाहिजे. प्राथमिक आरोग्य केंद्रात कशी स्टेशनरी ठेवली जाते, एमएलसी रजिस्टर कसं मेंटेन केलं जातं, तिथे पेशंटची हिस्ट्री कशी घेतली जाते, त्या हिस्ट्रीला एव्हिडन्सरी व्हॅल्यू काय, तिथे पेशंटने सांगितलंय मला अनोळखी माणसाने मारलंय, इथे येऊन सांगतोय की शेजारच्या गुलाबरावांनी मला मारलंय. बेनिफिट ऑफ डाऊट तुम्हाला घेता येतो जर तुम्हाला ही पद्धत माहिती असेल तर. तुम्हाला नवीन प्रकारे पोलीस डायरी कशी करतात, स्टेशन डायरी कशी करतात, स्टेशन डायरी नंतर कशी नोंदणी होते, एन्डॉर्समेंट एफआयआर वर कशी पडते, एफआयआर वर एन्डॉर्समेंट पूर्वीच्या पद्धतीने कशी करायची, आता नवीन पद्धतीने 24 तासात मॅजिस्ट्रेट पुढे कंप्लेंट येताना काय कार्यवाही केली जाते, ऑकरन्स रिपोर्ट कसा केला जातो, हे जर माहिती नसेल तर केवळ पोलीस स्टेशनला फेऱ्या मारून तुमची वकिली चालणार नाही. तुम्हाला जाऊन जसं आयएएस ऑफिसरला प्रत्यक्ष बसवायला जातं पोलीस स्टेशनला आणि तहसीलदार ऑफिसला, तुम्ही ज्युनियर वकिलांनी सुद्धा तहसीलदार ऑफिस, पोलीस स्टेशन, पंचायत समिती, जिल्हा परिषद मध्ये जाऊन तिथली कार्यपद्धती शिकली पाहिजे. केवळ केस लॉ आहे, केवळ सेक्शन पाठ आहेत म्हणून तुमची वकिली तालुका लेवलला सुद्धा बहरेल असं नाही. प्रत्येकाने निदान अशी अपेक्षा केली पाहिजे, मी निदान एक तरी मोठा सिव्हिल सूट, एक तरी सिव्हिल अपील आणि एक तरी सेशन केस यशस्वीपणे जिल्ह्यात जाऊन चालवीन. जिल्ह्यात कशाला, मला मुंबईपर्यंत जाता येईल. आणि कितीतरी तालुक्याचे आमच्यासारखे, मी मगाशी सांगितलं जिल्हा परिषदेच्या शाळेत पूर्णपणे शिकलेलो आहोत आम्ही. आजही आम्हाला मराठीचा अभिमान आम्ही ठेवून मुंबई सेशन कोर्टात जेव्हा केसेस जिंकतो तेव्हा लक्षात येतं की मुंबईच्या वकिलांना सुद्धा हे प्रोसिजरल नॉलेज नसतं. ज्यांनी सरकारी वकील म्हणून काम केलेलं आहे त्याला जे सरकारच्या बाजूचं प्रॉसिक्युशनचं नॉलेज असतं, ज्याने आरोपीच्या बाजूने खालच्या कोर्टात काम केलंय तोच उत्तम प्रकारे सेशन चालवू शकतो. आणि मुंबईमध्ये सुद्धा किंवा ठाणा, कल्याणच्या मोठ्या शहरात सुद्धा तुम्ही चमकू शकता. हा आत्मविश्वास जागवण्यासाठी मी आलेलो आहे. केवळ हे 3 कायदे किती चांगले आहेत हे सांगण्यासाठी आलेलो नाही, तर रोह्याचा माझा वकील मित्र हा पुढे गेला पाहिजे आणि त्याचा प्रत्येक खटला चालवताना त्याला स्वतःचं अस्तित्व वेगळं दाखवता आलं पाहिजे यासाठी आहे. दिवाणी कोर्टात काम करणाऱ्यांनी सुद्धा
DRR ची नक्की मोजणी नवीन पद्धतीने कशी होते, सॅटेलाइट मोजणी म्हणजे काय, हद्दी खुणा कायम करताना नक्की काय केलं जातं, निमताना मोजणी म्हणजे काय, अतिक्रमण ठरवायचं असेल तर जो केवळ सुराचा नकाशा येत नाही, त्या सुराच्या नकाशाचं महत्व काय, गाव नकाशाचं महत्व काय, गटबुक नकाशाचं महत्व काय, त्यातले फरक कसे काढायचे, साखळीची पद्धत काय, साखळीचं अंतर कसं मोजलं जातं, त्यातली तफावत किती, तिथला 1 सेंटीमीटर म्हणजे इकडे किती मीटर. अतिक्रमणाचे दावे वेगळ्या पद्धतीने तुम्हाला चालवता येऊ शकतात. वारसा हक्काचे दावे असतील, अनेक जे दावे तालुका स्तरावर चालतात त्यामध्ये सुद्धा असं लक्षात येतं, मी रोहा बार आहे अपवाद समजतोय, मला इथे सावंत साहेब आहेत, सानप साहेब आहेत, त्यांच्या वडिलांच्या हाताखाली आम्ही शिकलेलो आहोत, इथे ओक साहेब होते, धारप साहेब त्यांचे वडील होते, यांनी जे कष्ट त्या काळात घेतलेले आहेत, हाताने दावे लिहायचे, हाताने कैफियती लिहायचे, कार्बन पेपर टाकून विरुद्धक लोकांना पोचवायचे आणि त्या 1 टाकी लिहिलेल्या दाव्यात एकही चूक निघायची नाही, अमेंडमेंट करायची वेळ यायची नाही. आणि आता आपल्याला दावा दिल्यानंतर समोर 6 सत्र आला की लगेच आपण अमेंडमेंटच्या नंतर पुढचा अर्ज आपला तयार आणि क्षुल्लक चुका होतात. आपल्याला नक्की लक्षात येत नाही गटबुक आणि सर्वे नंबर म्हणजे काय, एकत्रीकरणाची योजना नक्की कशी आली, एकत्रीकरणामध्ये जात जबाब कसे घेतले जातात आपल्याला माहिती नसतं. आपल्याला माहिती नसतं 149 सेक्शन काय आहे महसूल कायद्यामध्ये. 149 मध्ये वर्दी नोटीस देताना काय काय काळजी घ्यायला पाहिजे, सर्व संबंधितांना नोटिसा नाही लागल्या तर ती वर्दी नोटीस कशी बंधनकारक ठरत नाही, आणि त्या वर्दी नोटीस फेरफार कसा चॅलेंज केला पाहिजे. रेव्हेन्यू ज्युडिक्शन ऍक्ट सेक्शन 4 काय आहे, तुम्ही डायरेक्ट दिवाणी कोर्टात येऊ शकता का, जे काम तहसीलदार करू शकतो, जे काम प्रांत करू शकतो, जे काम कलेक्टर करू शकतो, ते न्यायाधिकरण न वापरता तुम्ही दिवाणी दावे देता आणि फेरफार रद्द करून मागतात, तेव्हा कोर्टापुढे अडचण येते आणि नंतर तुम्हाला नामुष्कीचे दावे मागे घ्यावे लागतात. दुसऱ्या एका विषयावर मी बोलणार आहे आणि ते खास आपण रोहेकरांसाठी बोलणार आहे. पुन्हा एकदा सांगतो, रोहाचा इतिहास वेगळा आहे. न्यायाधीश आहे तिथे, वायडीचा हा तालुका आहे. वायडी देशमुख सारखा एक अत्यंत परिपक्व वकील या बारने बघितलेला आहे. युक्तिवाद करताना त्याला मरण आलेलं आहे. CD देशमुखांचे ते भाऊ, त्यांनी ज्या पद्धतीने कार्यवाही केलेली आहे ती कार्यवाही इथल्या रेकॉर्डला आहे. इथल्या एका न्यायाधीशांनी त्याचं संपूर्ण वर्गीकरण केलेलं आहे जिल्हा न्यायालयात. हे जे जुने खटले आहेत, जुने दावे, ते कृपया वाचा. कमीत कमी शब्दात दावे कसे लिहिता येतील हे बघा. आणि त्याच वेळेला टेक्नोसेवी येऊन मी मगाशी जे सगळं सांगितलं, सायबर क्राईम कसा घडतो हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी खास करून जर शक्य असेल तर पोलीस स्टेशनला जो सायबर क्राईम बाबतचा सेक्शन आहे त्यांच्याकडे काही नोट्स आलेले आहेत की क्राईम्स कसे ओळखायचे, सायबर क्राईम्स कसे घडले जातात. तुम्ही स्वतः सुद्धा उद्या बळी होऊ शकता आणि एखाद्याची उत्तम उलट तपासणी घेण्यासाठी सुद्धा याचं महत्व अत्यंत माहित असतं. त्यामुळे केवळ पुस्तकी नॉलेज ठेवून आपण दिवाणी दावे चालवू शकतो हा काळ बदललेला आहे. तुम्हाला केवळ सेक्शन माहिती आहे, CPCतल्या तरतुदी माहिती आहेत, आपण दरखास्तीला तारखांवर तारखा घेऊन लांबवू शकतो, जप्ती थांबवू शकतो, वाटप थांबवू शकतो, याच्यात समाधान न मानता प्रकरणं तडजोडीला कशी जातील, मानवामधले संबंध कसे सुधारतील, ही भूमिका जर घेतली. मी लोक न्यायालयाचा प्रचार करायला इथे आलेलो नाही, परंतु त्यातली जी चांगली बाजू आहे ते सांगायला आलेलो आहे. मी DGP असताना कोर्ले नावाचं गाव होतं ज्याच्यात शेकडो भानगडी असायच्या. पोर्तुगीज लोकांचं ते गाव साळाव किनाऱ्यावर, तुम्हाला माहिती आहे, इथून काही किलोमीटरवर आहे. सगळ्यांनी एकत्र आलं, पोलीस यंत्रणा आली, तहसीलदार यंत्रणा आली, आम्ही सगळे आलो, सगळे वकील एकत्र आले आणि 2 ते 3 रात्रीमध्ये संपूर्ण गाव तंटामुक्त झाले. मला रोह्यातलं एखादं गाव, मग शेणवई असेल किंवा कोणतेही असेल, पूर्णपणे तंटामुक्त, की ज्या गावात दिवाणी वाद पण शिल्लक ठेवला नाही आम्ही या आठवड्यात, आणि ज्या गावात कोणताही फौजदारी वाद सुद्धा शिल्लक ठेवला नाही, सर्व मिटवले. कुठल्याही राजकारणी माणसाला आता वाद नकोय, पूर्वीचे दिवस संपलेत, आपण तो काळ बघितलाय. त्यामुळे आता सामान्य माणसाला भानगडीने क्रिमिनल केसेसचं प्रमाण कमी होत आहे, पण त्याचबरोबर फसवणुकीचे आणि बाकीचे गुन्हे वाढत आहेत. हे गुन्हे सुद्धा नष्ट झाले. अतिक्रमणाचे जे फुटकर वाद आहेत, काही शक्य नसतं त्याच्यामध्ये, ते तुम्हाला मिटवता येतील. आणि आणखीन एक जबाबदारी मी जाता जाता टाकून जातोय. मित्रांनो,
कृपया सिनियर वकिलांनी विशेषतः आणि ज्युनियर वकील ज्यांना दिवाणी कोर्टात किंवा सामाजिक कामात यश आहे त्यांनी संपूर्ण रोहा तालुक्यातल्या TILR चे नकाशे तपासा. हे मी खात्रीने बोलतोय, अनुभवाने बोलतोय. रोहा तालुक्यातले सर्व नकाशे चुकलेत, रायगड जिल्ह्यातले नकाशे चुकलेत, विशेषतः गटपूर स्कीम होताना 1970 सालचे नकाशे चुकलेत. तुमचे अतिक्रमणाच्या दाव्यातल्या हद्दी कुमार सरकतायत ते त्याच्यामुळे खरं तर सिनियर लॉयर सांगू शकतील. जर गटबुकाचा नकाशा बघितलात, मूळ स्कीमचा सुडाचा नकाशा बघितलात आणि 1938 सालचा इंग्रज काळातला नकाशा बघितला तर फरक आलाय. हे चुका DILR कार्यातल्या आहेत. त्याच्यासाठी आपल्या पक्षकारांना एकमेकांची डोकी फोडण्याची गरज नाही. कृपया तुमचे जे काय राजकीय वजन असेल, सामाजिक वजन असेल, त्या आधारे या नकाशांचा अभ्यास करून हे नकाशांचं सुस्तृतीकरण निदान रोहा तालुक्यापुरतं आणि पाली तालुक्यापुरतं तुम्ही केलं तर बरेचसे अतिक्रमणाचे दावे तडजोडीत निघतील. 1 आणि 2 फूट जागेला सुद्धा आता महत्व आलंय. म्हणून हे सुसूत्रीकरण करणं हे वकिलाचं सामाजिक कर्तव्य आहे. हे मी अवांतर बोलतोय, मला नक्की माहिती आहे, पण मला कदाचित पुन्हा रोहा बार समोर बोलायला संधी मिळणार नाही. त्यामुळे हे मी बोलतोय. मित्रांनो, आज मला इथे बोलवलं. 38 वर्षाच्या काळातलं बरंच काही बोलायचं मला आहे. मला पुन्हा जर बोलायची संधी दिली तर क्रिमिनल ट्रायल आणि सिव्हिल मधले विशेषतः उलट तपास कसा घ्यावा या विषयावरचा एक मस्त सुंदर लेक्चर आपण एकत्र सुसंवाद म्हणून करू, किंवा जर शक्य असेल तर माझ्या YouTube चॅनलवर या. आपण रोहा बारसाठी YouTube चॅनलवरून या विशिष्ट विषयावर दिवाणी कोर्टातले विशिष्ट दाव्यांमधले, नंतर वैवाहिक समस्यांमधले आणि फौजदारी खटल्यांमधले उलट तपास याच्यावर एक वेगळा परिसंवाद या अधिवक्ता परिषदेमार्फतच श्रीराम ठोसर यांच्या मदतीने आपण करूया. प्रत्यक्षात मी इथे येण्याची गरज नाही, तुम्ही तिकडे येण्याची गरज नाही. आपण YouTube वरनं संवाद साधूया. प्रत्येकाने सक्षम होऊया. एक धर्म म्हणून हा आपण व्यवसाय स्वीकारलाय. याच्याशी कृपया प्रतारणा करायची नाही एवढी आपण निश्चिती करूया. या प्रोफेशन मध्येच कायम आपल्याला राहायचंय. तो समृद्ध केवळ आपल्या व्यावसायिक प्रगतीसाठी नाही तर सामाजिक सुधारणेसाठी करायचा आहे. यामध्ये आपण न्यायालयाचा अदब राखणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर आपण अद्ययावत राहणं कायद्याच्या बाबतीत ते सुद्धा महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, कदाचित तुम्ही कायद्यात क्लिअर नसाल परंतु सिनियरचा मान ठेवा, त्यांच्याकडनं शंका निरसन करून घ्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचा आत्मविश्वास झळून देऊ नका. आत्मविश्वासच तुम्हाला यशस्वी बनेल. आज मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.